स्वातंत्र्य दिनानिमित्त आजरा शाखा महावितरणतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि सौर ऊर्जेच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली। नागरिकांना सौर ऊर्जेचे फायदे, अनुदान व सबसिडीची माहिती देण्यात आली। उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर यांनी सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व सूर्यघर मोफत वीज योजनेचे फायदे सांगितले, तर सोहम ग्रीन एनर्जीच्या संचालिका सोनिया शिंदे यांनी सौर पॅनल्सच्या वापराबाबत मार्गदर्शन केले। तुम्हाला जे लाईट बिल आज येते 1500 रुपये, 2500 रुपये आणि 3600 रुपये, तर ते टोटली तुमचं लाईट बिल झिरो होणार आहे। आपण काय करणार आहे, सूर्यापासून पॅनलवरती लाईट पडते, त्याच्यापासून आपण ओरिजिनल लाईट तयार करणार आहे। तर त्याच्यामध्ये कुठलाही कोळसा वगैरे काही जाळला जाणार नाही आहे। तर डायरेक्ट लाईट तयार झाल्यामुळं आपल्याला जे लागणारे युनिट आहे ते आपण तयार करायचे आणि ते MSEBीला द्यायचे आणि त्याच्या बदली त्यांची लाईट आपण वापरायची। त्यामुळे आपण जर त्यांना 120 युनिट दिले तर त्यांचे आपण 100 युनिट वापरायचे। त्यामुळे आपल्याला जे लाईट बिल येणार आहे ते टोटली झिरो होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते। माझ्या कंपनीचं नाव आहे सोहम ग्रीन एनर्जी। माझा नंबर आहे 8830528802। थँक्यू। याच्यामध्ये स्वतः केंद्र सरकारने सबसिडी जाहीर केलेली आहे। जर कुणी 1 किलोवॅटपर्यंत जर घरगुती छतावर जर सोलर रूफटॉप जर बसवला त्याला 30,000 रुपयाची सबसिडी मिळते। 2 किलोवॅटपर्यंत 60,000 रुपये मिळते आणि 3 किलोवॅट आणि त्याच्यावर असेल तर 78,000 रुपये मिळते। आणि एक सोलार युनिट जर तुम्ही बसवला घरामध्ये छतावर तर 1 किलोवॅट तुम्हाला जवळपास महिन्यामध्ये 120 युनिट जनरेट करतोय। 2 किलोवॅट असेल तर 240, 3 किलोवॅट असेल तर 360 असे। तसं आपलं घरचं वीज किती येतो 150 160 सरासरी आपलं वीज युनिट खर्च होतो। त्यामध्ये आपलं जर 360 युनिट जनरेट होत असतील तर तुमचं शाश्वती म्हणजे तुमचं वीज बिल टोटली माफ होणार आहे। सगळ्यांना मी विनंती करतो की याने जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग होऊन आपल्या छतावरती सोलरचे पॅनल बसून घ्यायला पाहिजे। तसंच शेतकऱ्यांसाठी पण आपल्याकडे मागेल त्याला कृषी पंप योजना म्हणून आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सबसिडी वगैरे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, त्याचाही ग्राहकांनी फायदा घ्यावा। या फेरीत अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तारा न्यूजसाठी हसीन तकीलदार, आजरा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।